मॉडेल मधले आपण सायकोसिस आणि न्यूरोसिस पाहिलं होतं. आणि आपण थर्ड भाग पाहणार आहोत की म्हणजे फ्रस्ट्रेशन आणि आपण डिप्रेशन डिप्रेशन मागच्या भागात पाहिलं आपण. तर ह्या भागात आपण काय पाहणार आहोत की फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्य. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? वैफल्य. वैफल्य म्हणजे काय पाहणार आहोत आपण यावेळेस. तर आता प्रत्येकाने कधी ना कधीतरी फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्याला सामना केलेला असतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की ह्याचे डेफिनेशन करताना किंवा आपण काय म्हणू शकतो की आपली जी काही प्रेरणा आहे, प्रेरणेच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येतात प्रेरणापूर्ती करताना, हं, तर ती कुठली गोष्ट काय करते, जर आपण त्या लक्ष्यपर्यंत किंवा त्या गोलपर्यंत जर आपण पोहोचू शकलो नाही, तर आपल्याला काय येतं? फ्रस्ट्रेशन येतं किंवा वैफल्य येतं. म्हणजे आपण कंटाळून जातो की बाबा असं चिंताग्रस्त होतो, अँझायटी येते, वैफल्य येतं. मग आपण काय होतं की वैफल्यामुळे आपण अपयशापर्यंत किंवा यशापर्यंत पोहोचण्याचं किंवा अपयशी राहिलो अशी खंत काय होते आपल्याला निर्माण होते. आणि त्याच्यातून कधी कधी विषाद पण निर्माण होतो. आणि या विषादातून किंवा वैफल्यग्रस्तेतून आक्रमकता येते, इरिटेशन येतं आपल्यामध्ये एक प्रकारचं. आणि मग शत्रुत्वाला पण चालना मिळते. कधी कधी आपण काय करतो, ह्याच्यामुळे आपण दुसऱ्यावरती आपल्या फ्रस्ट्रेशनचा राग काढतो किंवा ॲरोगंटली दुसऱ्याशी वेड्यावाकड्या पद्धतीने बोलतो. तर आता हा फ्रस्ट्रेशन शब्द कुठून डिराईव्ह झाला? तर हा एक प्रकारचा काय लॅटिन वर्ड आहे. हा, तर फर्स्ट्रा विच मीन्स इन व्हेन असं सांगितलं की म्हणजे निगेटिव्ह फिलिंग. आता तुम्ही नकारात्मक भावना आहे म्हणजे त्या वाईट आहे अशातला भाग नसतो. माणसाला जसं सकारात्मक भावनांची गरज असते तर व्यक्त करण्यासाठी किंवा नकारात्मक भावना पण लागतात, कारण नकारात्मक भावनांनी पण आपली विकासाला थोड्याफार पद्धतीने चालना मिळते. खूप प्रमाणामध्ये त्या भावनेचं आपल्यावरती अतिक्रमण होता कामा नये, परंतु थोड्या प्रमाणात प्रत्येक भावना ही काय आहे? महत्वाची आहे. मग फ्रस्ट्रेशन ही कशी नकारात्मक भावना मानली जाते. आणि ह्याच्यामध्ये व्यक्तीला कसं वाटतं की निराशा येते, एक प्रकारची अवसाद निर्माण होतो, नंतर भीती वाटते, नंतर तो एकदम असा सावध होतो, अँशियस होतो. आणि कधी कधी ह्याच्यातून तो कधी कधी आक्रमक होऊन काय होतो की रागाचं रूपांतर, म्हणजे रागामध्ये त्याचं फ्रस्ट्रेशन किंवा त्याचं जे काही मोटिव्ह आहे ते पॉसिबल झालं नाही, त्याच्यामुळे तो दुसऱ्यावरती काय करतो? राग काढतो किंवा कधी कधी स्वतःवरतीही त्याला राग येत असतो. असं होऊ शकतं. तर मग ह्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशनची व्याख्या तुम्ही आता मराठीतच बघितली. प्रेरणापूर्तीच्या मार्गामध्ये काय होतात की अडथळे उत्पन्न करणारी कोणतीही गोष्ट काय करते? आपल्याला वैफल्य निर्माण करते. म्हणजे थोडक्यात काय, फ्रस्ट्रेशन मीन्स इमोशनल टेन्शन रिझल्टिंग फ्रॉम द ब्लॉकिंग ऑफ डिझायर ऑर नीड. आता ह्या शास्त्रज्ञाचं नाव दिलं तर दोन शास्त्रज्ञांचे डेफिनेशन पाहणार आपण, एक गुड आणि एक गिल्मर. तर वैफल्य म्हणजे काय? तर ही एक भावनिक अवस्था आहे. आणि कशापासून उत्पन्न होते? रिझल्टिंग म्हणजे कशापासून उत्पन्न होते ही भावना? तर आपल्या इच्छा किंवा आपल्या गरजा ना पूर्तता करण्यासाठी किंवा त्यांच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अडथळे निर्माण होतात. ब्लॉक म्हणजे काय? तर अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यातून एक अशी भावनिक अवस्था निर्माण होते की त्या अवस्थेला आपण काय म्हणतो? वैफल्य असं म्हणतो. हम्म. आणि when there is a some interference with our goal, direct behavior, the result is frustration. म्हणजे आपल्या देहपूर्तीच्या मार्गामध्ये आपल्याला अचानकपणे काही अडथळे आले तर ते आपलं काय करतात? आपलं बिहेवियर किंवा आपलं वर्तन बदलतात. आणि आपलं वर्तन बदलतात आणि आपल्यामध्ये एक प्रकारची भावना निर्माण होते, दॅट इज कॉल्ड एज फ्रस्ट्रेशन. तर आता या डायग्रामद्वारे तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे आपलं कसं आहे बघा. इथे मोटिव्ह दिले एका बाजूला, आपण मी कर्सरने दाखवते तुम्हाला. इथे तुमचं ध्येय आहे, तुमचं मोटिव्ह आहे की तुमची प्रेरणा आहे, थोडक्यात समजा. मोटिव्ह म्हणजे किंवा मोटिव्ह असं आपण म्हणू शकतो, प्रेरणा आहे तुमची एक प्रकारची. आणि तुम्हाला ह्या गोल पर्यंत पोहोचायसाठी ही प्रेरणा मदत करते. पण तुम्हाला खूप प्रमाणात मध्ये इथं अडथळे येत आहेत. मग त्याचं पण एखादं एक्झाम्पल बघू शकतो आपल्या पर्सनल लाईफ मध्ये पण. म्हणजे तुम्हाला आता समजा साधंच उदाहरण घ्या डेली लाईफ मधलं, की तुम्हाला ऑफिसमध्ये पोहोचायचंय. तुमचं ऑफिस 9ला आहे, पण तुम्हाला सकाळी अचानकपणे रात्री जागरणामुळे किंवा तुम्हाला हेडेक होत असल्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही. तुमची बऱ्यापैकी कामं सकाळी आवरताना गडबड होते, तुम्ही तरी पण त्यातून सगळं आवरून फास्ट मूव मध्ये बस स्टँडवर जाता, पण तुमची बसही चुकते. किंवा तुमची पर्सनल, तुम्ही तुमच्या स्कूटीकडे जाता पण तुमचं पेट्रोल संपतं किंवा तुम्ही पंक्चर होतंय गाडीला समजा. बसकडे जाता तर बसही मिळत नाही, बसही अडचण होते.
तर मी कसंही रिक्षा पकडून किंवा टॅक्सी पकडून ऑफिसमध्ये पोहोचता, परंतु तुम्हाला लेट रिमार्क लागतो. लेट रिमार्क लागतो तो लागतो तुम्हाला तुमचा बॉस रागवतो किंवा ओरडतो. आणि त्याच्या उपर पण तुम्हाला जे काही टार्गेट दिलेलं आहे त्या दिवशीचं ते म्हणजे एक असं विशियस सायकल असतं की बाबा तुमच्या डेली लाईफमध्ये. तर ते तुम्ही मग त्याच्याने काय होतं, फ्रस्ट्रेट होऊन जाता. एकानंतर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर दुसरा प्रॉब्लेम काय असतो समोर उभा असतो. आणि अशामुळे काय होतं की प्रत्येकाला काय होतं की कधी ना कधीतरी ह्या भावनेमध्ये सगळ्यांनी ह्या भावनेचं काय केलेलं आहे, कधी ना कधीतरी काय केलेलं आहे, अनुभव आपण घेतलेला आहे. आता ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ह्याचे काही वैशिष्ट्य बघू आपण. म्हणजे फ्रस्ट्रेशनची काही वैशिष्ट्ये आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये. तर आपण त्याची वैशिष्ट्ये काय बघतो की अं, ही जी भावना आहे ही वैफल्याची, ही काय असते नेहमी दुःखदायक भावना आहे. ही आनंददायी भावना आहे का? नाही. ह्याच्यातून आपल्याला विषादच निर्माण होतो, राग येतो, दुःख येते, चिडचिड होते, आक्रमकता येते. त्यामुळे ही भावना कशी आहे की ऑलवेज अनप्लीझंट आहे. अनप्लीझंट म्हणजे काय, आनंददायी नाहीये. इन फ्रस्ट्रेशन फेल्युअर डॉमिनेट द अटेम्प्ट, म्हणजे डॉमिनेट द अटेम्प्ट म्हणजे काय होतं की अपयशांची ही एक मालिका असते ना. अपयशातून काय होतं की ती आपल्याला काय करते की आपल्याला डॉमिनेट करते. आणि आपण काय करतो, वैफल्यातून बरेच चुकीचे पण परत निर्णय घेतले जातात आणि ती डॉमिनेट करते ही भावना आपल्याला, की आपल्यावरती हावी होते. आणि जेव्हा हावी होते तेव्हा इतके वैफल्यातून आपण डिसिजन बाकीचे घेणं आपल्याला टाळतो, किंवा आपल्याला काय होतं की आपण व्यवस्थित योग्य रीतीने डिसिजन घेऊ शकत नाही. द इंडिव्हिज्युअल फील्स अ मेजर ब्लॉक इन द सॅटिस्फॅक्शन ऑफ बेसिक नीड्स. म्हणजे इतका मोठा आपल्याला अडथळा बसतो की आपल्या डेली किंवा आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत. आता तुम्ही गरीब लोक पाहू शकता की ज्यांची परिस्थिती एकदम गरीब आहे. त्या लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी सुद्धा काय करावं लागतं, बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टींसाठी त्यांना काम करावं लागतं. किंवा डेली लाईफ जर त्यांनी त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी काम केलं नाही तर त्यांच्या बेसिक नीड्स म्हणजे ज्या अन्न वस्त्र निवारा आहेत त्या सुद्धा काय होत नाहीत, पूर्ण होत नाहीत. आणि मग त्यांना वैफल्य येतं. आणि बाकी असंच नाही की गरीब माणसाचं पण नाही, श्रीमंत माणसांच्या पण आपल्या आपल्या काहीतरी वेगळ्या गरजा असतात. कारण जसं काही असं नाही की प्रत्येकच मनुष्य म्हणजे तो श्रीमंत असो नाही तर गरीब असो, प्रत्येकाच्या आपल्या काहीतरी नीड्स आहेत. आणि मग त्या नीड्स असं नाही म्हणू शकत की ह्याच्या नीड्स खूप जास्त आहेत आणि ह्याच्या नीड्स कमी आहेत. तर प्रत्येकाच्या आपापल्या वेगळ्या गरजा आहेत. आणि त्या गरजांमध्ये जेव्हा अडथळे निर्माण होतात किंवा त्या पूर्ण होऊ शकत नाहीत, म्हणजे मुलखात आपल्या इच्छा आकांक्षा पूर्तता करण्यासाठी आपल्याकडे जी प्रेरणा असते त्या प्रेरणेला काय होतात, अडथळे निर्माण होतात. आणि त्या अडथळे नैसर्गिक आपत्तीमध्ये पण असू शकतात. आता तुम्ही बघा, फ्लड झालं किंवा सुनामी झाली, तुमच्या हातात आहेत का या नैसर्गिक आपत्तीच? नाही. ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, तुमचं घर वाहून जाऊ शकतात, तुमचे वित्तहानी होऊ शकते, मालमत्ता हानी होऊ शकते, तुम्हाला डिसीज होऊ शकतो एखादा फ्लड्समुळे किंवा अशुद्ध पाण्यामुळं. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय असतो, आपण काय करू शकतो, आपण ह्याला काही आपल्या हातात नाही, ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत. तसं डेली लाईफमध्ये काय आपल्याला कुठल्या गोष्टींमुळे फ्रस्ट्रेशन येईल आपण सांगू शकत नाही. नंतर फ्रस्ट्रेशन लाईज बोथ इन द इंडिव्हिज्युअल अँड हिज एन्व्हायरमेंट. म्हणजे पर्सनल वैयक्तिक फ्रस्ट्रेशन पण असू शकतं, वैयक्तिक वैफल्य पण आहे आणि पर्यावरणीय वैफल्य आहे. आता आपण त्याचं साधारणतः वैफल्याचं 3 भागामध्ये वर्गीकरण करू शकतो. हा, एक पर्यावरणीय, एक व्यक्तिगत, आणि दुसरं काय प्रेरणात्मक किंवा संघर्षजन्य. असं आपण 3 भागामध्ये काय करू शकतो. तर पर्यावरणीय वैफल्य म्हणजे काय आपण पाहू पहिल्यांदा. तर पर्यावरणीय परिस्थितीतून निर्माण झालेले अडथळे म्हणजे काय आपण, की ते व्यक्तीला आपलं काय होतात, उद्दिष्ट साध्य करू देत नाहीत. आणि प्रेरणापूर्तीपासून ते काय करतात, व्यक्तीला वंचित ठेवून वैफल्य निर्माण करतात. मग आता हे अडथळे काय असतात की साधारणतः अन्य व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेला अडथळा. किंवा समजा तुम्हाला एखादी वस्तू खूप आवडली आणि तुम्हाला ती खरेदी करायची असं तुम्ही मनाशी ठरवलेलंच आहे. परंतु काय होतं की ताबडतोब काही पैसे, आता तुम्ही एखादी सोन्याची वस्तू असेल समजा, ती खूप महाग असते साधारणतः, तर तुम्हाला ताबडतोब पैसे तेवढे तुमच्या जवळ नाहीयेत आणि तुम्हाला लगेचच घेणं ते शक्य नाही. तर त्या व्यावहारिक परिस्थितीतून तुम्हाला उद्भवलेला काय आहे, तो एक प्रकारचा अडथळा आहे. हम्म. कदाचित तुमच्याजवळ पैसा आहे परंतु तुमच्याकडे काय नाहीये. तुम्ही समजा निघालात खरेदीला आणि ऐन वेळेस तुम्हाला काय झालं की घरात पाहुणे आले किंवा
काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली किंवा पाऊस आला अचानकपणे, अशा वेळेस तुम्ही भौतिक फिजिकल काही अडथळे निर्माण होऊ शकतात आणि तिथं तुम्हाला काय होतं की तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि अजून तिसरी गोष्ट म्हणजे काय, नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप आलाय, सुनामी झाल्या किंवा समजा पूर आलेला आहे. अशा ह्या गोष्टी नॅचरल काय आहेत, आपल्याला नॅचरल क्लायमेटीजला आपण काही काही करू शकत नाही. या नैसर्गिक आपत्ती काय करता येत नाही, आपल्याला टाळता येत नाहीत. आणि अशा वेळी काय होतं, एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे किंवा एखाद्याच्या उपस्थितीमुळे म्हणजे इच्छांची पूर्ती होणे काय होते, अशक्य होते किंवा संभवते. याला आपण काय म्हणू शकतो, म्हणजे आता समजा अजून एक उदाहरण घेऊ. तुमच्याकडे एखादं विशिष्ट कामाचं पद तुमच्याकडे चालून आलंय, पण अगदी कसोटीच्या क्षणी काय होतं की एखादी व्यक्ती वशिल्यामुळे किंवा पासलेटीमुळे काय होते, तुमच्यापेक्षा कमी गुणवत्ता असून पण त्या व्यक्तीला काय केलं जातं, तिथे सिलेक्ट केलं जातं आणि तुमच्यापासून ते पद तुम्हाला असं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाटत असतं की माझंच सिलेक्शन होणार आहे, पण ऐन वेळेस तो निर्णय बदलला जातो. अशा वेळेस काय होतं की तुम्हाला सहन करण्यावाचून इलाज नसतो. पण मग कधी कधी इथं अशा गोष्टींमुळे काय होतं, वैफल्य निर्माण होतं. भ्रष्टाचार म्हणा, आपल्याकडचं करप्शन म्हणा. जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये किंवा कुठेही कामं करायला जातात, तेव्हा तर सगळ्यात मोठं हे फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्य आपल्याला प्रत्येकाने कधी ना कधीतरी काय आहे, अनुभवलेलं आहे. अजून एक आपण उदाहरण घेऊ शकतो. पालक आपल्या मुलांच्यावर आपल्या इच्छा किंवा आकांक्षा लादतात. हा, म्हणजे कधी कधी काय असतं की त्यांना एखादी गोष्ट आयुष्यामध्ये मिळालेली नसते किंवा करायची असते, आणि अशा वेळेस काय होतं की अचानकपणे त्या गोष्टी किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ते त्या गोष्टी मिळवू शकत नाहीत किंवा त्या घेऊ शकत नाहीत. त्यावेळेस काय करतात, त्यांचा हट्ट असतो की माझ्या मुलांनी तरी त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावेत. मग ह्या वेळेस ते काय करतात, मुलांची इच्छा आहे का, मुलांचा त्यात इंटरेस्ट आहे का, मुलाची कपॅसिटी आहे का, हे न बघता त्याच्यावर आपल्या इच्छा आकांक्षा काय करतात, ते लादतात. आणि अशा वेळेस काय होतं, मग आपोआपच काय होतं की दोघांच्यावरही म्हणजे पालकांनाही वैफल्य येऊ शकतं, कारण मुलगा त्याची स्वतःची इच्छा नसल्यामुळे नीट लक्ष देणार नाही, आणि मुलांनाही वैफल्य येऊ शकतं कारण त्याच्या मनासारखं त्याला काम किंवा त्याची गोष्ट त्याला करता येत नाही. हे आपण काय बघितलं, पर्यावरणीय वैफल्य बघितलं. आता वैयक्तिक वैफल्यामध्ये आपण काय पाहतो, तर ह्याच्यामध्ये वैयक्तिक वैफल्यामध्ये आपण पाहू शकतो की मुले मोठी होत असताना काय करतात, थोडक्यात म्हणजे ते आपल्या प्रत्येक टप्प्यावरती काय करतात, आपल्या भविष्याचा जसं जसं त्यांचं वय जाडेल तसं तसं ते त्यांच्या फ्युचर्स प्लॅन्स किंवा त्यांच्या फ्युचरचा किंवा भविष्याचा विचार करू लागतात. आणि एखादी महत्वाकांक्षा किंवा एखादी अम्बिशन त्यांच्या मनात काय होते, आकार घेऊ लागते. आणि मुलं स्वतःच्या जीवनाला वळण लावण्याचा प्रयत्नही करू लागतात. परंतु काय होतं की तीव्र इच्छा आहे, उद्दिष्टपूर्तीचे प्रयत्न, असं दोन्हींचा मेळ प्रत्येक वेळेस बसेलच असं नाही. आणि कधी कधी ती महत्वाकांक्षा काय होते, अचानकपणे अपूर्ण होऊ शकते. किंवा मग त्यावेळेस काय होतं, मुलांच्या जीवनामध्ये काय होतं की वैफल्य निर्माण होतं. ह्याला आपण वैयक्तिक स्वरूपाचं वैफल्य असं म्हणू शकतो. कारण काय होते की महत्वाकांक्षेची पूर्तता होण्यासाठी आपल्याकडे काय काय लागतं की बौद्धिक गुणवत्ता असावी लागते. आणि कधी कधी ही जर नसेल तरी पण आपल्याला वैफल्य येऊ शकतं. किंवा इतर अनुषंगिक गोष्टी पण त्याला कारणीभूत असतात. कधी कधी काय होऊ शकतं की चुकीची महत्वाकांक्षा इतर आई वडिलांकडनं किंवा मित्रमंडळीच्या नादाने पण चुकीची सवय लागल्याने आपल्याकडे काय होतं की आपल्याला पर्यायी म्हणजे किंवा वैफल्य किंवा एक प्रकारची गोष्ट वैयक्तिक फ्रस्ट्रेशन किंवा वैयक्तिक वैफल्य निर्माण होऊ शकतं. म्हणजे इथं आता इंग्लिशमध्ये काय, दिस फॉर्म ऑफ फ्रस्ट्रेशन अरायझेस फ्रॉम अवर पर्सनल लाईफ दॅट इज एक्सपेक्टेशन्स फ्रॉम अदर्स. मग आता इथे तुम्ही हे वैयक्तिक फ्रस्ट्रेशन मध्ये काय बघितलं की आपलं स्वतःकडूनच्या अपेक्षा की माझी महत्वाकांक्षा ही आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न आहेत, आणि कधी कधी बुद्धी, आपले प्रयत्न, आपले नशीब आणि ती वेळ, ह्या सगळ्या गोष्टी जमून आल्या तर त्या गोष्टी मिळतात. कधी कधी यातली एखादी कमी पडले तर काय होते की आपल्याला वैयक्तिक फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. त्याच व्यतिरिक्त आपण एखाद्या व्यक्तीकडनं, ज्यांना तो आपला मित्र असेल, आपली मैत्रीण असेल, म्हणजे आपले आई वडील असतील, आपल्या जवळच्या लोकांकडनं किंवा आपल्या नवऱ्याकडून आपण काय करतो, काही मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा ठेवतो. आपल्या जवळच्या लोकांकडनंच आपण अपेक्षा ठेवणार की त्यांनी माझ्याशी
असं वागलं पाहिजे किंवा त्यांनी माझ्याशी असं नाही वागलं पाहिजे. मग कधी कधी काय होतं की साधं आपण नवऱ्याने आपलं कौतुकही नाही केलं म्हणून आपण फ्रस्ट्रेट होतो की बाबा मी एवढा सगळा स्वयंपाक केला आणि माझ्या जेवणाचं त्यांनी साधं कौतुकही केलं नाही, दोन कौतुकाच्या शब्दाची मला फक्त अपेक्षा होती. आणि ह्याच्यामधून सुद्धा पर्सनल फ्रस्ट्रेशन किंवा वैयक्तिक वैफल्य येऊ शकतं. आता तिसरं काय आहे की प्रेरणात्मक किंवा संघर्षजन्य वैफल्य, कन्फ्लिक्टिंग फ्रस्ट्रेशन, जे मी हा पॉइंट लिहिलाय, हा, दॅट इज कॉल्ड एज, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, प्रेरणात्मक किंवा संघर्षजन्य वैफल्य. मग आता तुम्हाला माहितीये की कन्फ्लिक्ट टर्म कधी वापरतो आपण, की दोन गोष्टींमध्ये आपल्याकडे जेव्हा चूज करायची वेळ येते, दोन्ही गोष्टी आपल्या आवडीच्या आहेत, त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय होतं की संघर्ष निर्माण होतो. दॅट इज कॉल्ड एज कन्फ्लिक्ट. त्यालाच आपण मराठीमध्ये संघर्ष म्हणतो. की मग आपल्याला इथे मे बी क्लॅश बिटवीन टू गोल्स, आयडियोलॉजीज, ऑर्गनायझेशन्स, कल्चर ऍट, म्हणजे इथं काय कन्फ्लिक्ट कशामध्ये, संघर्ष कशामध्ये येऊ शकतो, तर आपले ध्येय. म्हणजे आता मला बघा की मला काय होतं की मला स्विमिंग करायलाही आवडते, मग मला चॅम्पियनशिप मध्ये, ऑलिम्पिक मध्ये भाग घ्यायचा आहे मला, म्हणजे त्यासाठी मला काय करावं लागेल, मला रोज डेली प्रॅक्टिस करावी लागेल. मग मला आधी लोकल स्तरावरती खेळावे लागेल, मग मला डिस्ट्रिक्ट लेवलवर खेळावं लागेल, मला स्टेट लेवलवर खेळावं लागेल, मला नॅशनल लेवलवर खेळावं लागेल. आणि नॅशनल लेवलला जेव्हा माझं सिलेक्शन होईल तेव्हा मला मी इंडियाला कुठेतरी कुठल्या तरी ऑलिम्पिक मध्ये काय होईल की रिप्रेझेंट करेन. हा माझा गोल आहे. पण त्याचबरोबर माझं एज्युकेशन पण महत्वाचं आहे. मला फक्त स्विमिंग महत्वाचं आहे का, नाही. तर ह्या गोष्टी करताना मला एज्युकेशन ही तेवढंच महत्वाचं आहे. मग एका वेळेस दोन गोष्टी करताना कधी कधी काय होते की कुठल्या गोष्टीला जास्त प्राधान्य द्यायचं हे आपल्या लक्षात येत नाही, आणि कधी कधी आपल्या मनामध्ये कन्फ्लिक्ट निर्माण होतो की बाबा म्हणजे मला ह्यासाठी प्रयत्न तर करायचे आणि त्याच्यावर मला अभ्यास पण करायचा, पण मी पूर्ण तिथे पण सक्सेस मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, आणि कारण तो वेळ मला तेवढा मिळत नाहीये, किंवा मी थकून जाते, किंवा मला दोन्ही गोष्टी मॅनेज करणं अवघड जातं कधी कधी. आणि मग शिक्षण ही हवं आहे आणि मला माझी हॉबीज ही सांभाळायची, अशा वेळेस काय होतं कधी कधी फ्रस्ट्रेशन किंवा कन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात काय, दोन परस्पर भिन्न प्रेरणाची पूर्ती काय होत नाही, एकाच क्षणी होऊ शकत नाही. आता तुम्ही काहीतरी एम घेऊन अभ्यास करताय, तुम्हाला समजा डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, मग तुम्ही 11वी 12वीला आहात. मग अशा वेळेस काय असतं, तर तुम्हाला काय वाटत असतं की मी आता 12वीला आहे, तर मला अभ्यास पण करायचा आणि मला एन्जॉय पण करायचंय, की मला पिक्चरला पण जायचंय, मला मूवीजला पण जायचंय, मला मित्रांबरोबर पण हिंडाय, पण दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य आहेत का, नाही. अशा वेळेस तुम्हाला मोबाईल, पिक्चर, मूवीज, मित्र, पार्टीज, हे सगळं काय करायला लागतं, 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं काय करावं लागतं, सॅक्रिफाईस करावं लागतं. आणि तुम्हाला कंटिन्युअसली व्यवस्थितपणे अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागतं, तेव्हा किंवा तुम्ही तुमचा एम साध्य करू शकता किंवा तुमचा गोल साध्य करू शकता. अशा वेळेस काय होतं की आपल्या मनामध्ये कन्फ्लिक्ट निर्माण व्हायची काय असते, शक्यता असते. त्याला आपण काय म्हणतो, प्रेरणात्मक किंवा संघर्षजन वैफल्य. आता समजा मूळ प्रेरणा जरी आपली एकच आहे, सगळ्यांचं मोटिवेशन, पण पूर्तीचे किंवा त्या मोटिवेशनचे अनेक रस्ते आहेत, ते मोटिवेशन साध्य करायचे, गोल साध्य करायचे अनेक रस्ते आहेत. मन एकाच दिशेला आपलं काय असतं की ओढ घेत असतं, आणि दुसऱ्या पर्यायाचा स्वीकार करण्याची परिस्थिती आपल्याला काय होत नाही, घेऊ शकत नाही आपण. अशा वेळेस काय होतं, कधी कधी आपल्याला वैफल्य येतं. हा, तर कधी कधी म्हणजे थोडक्यात काय, प्रेरणापूर्तीत येणारा प्रत्येक अडथळा आपली काय करतो, वैफल्य भावना निर्माण करतो, आणि हे वैफल्य टाळता येणे कधी कधी शक्य होत नाही आपल्याला, पण आपण त्यातून पण कधी कधी त्यातून बाहेर पडलं जायचे. आता प्रेशर फ्रस्ट्रेशन म्हणजे काय म्हणू शकतो आपण याला, दबावातनं येणारं वैफल्य. हा, तर कधी कधी काय होतं की म्हणजे तुमच्यावरती कुणाचं ना कुणाचं तरी पियर प्रेशर आहे, की म्हणजे पियर प्रेशर म्हणजे अडल्टसंट एज मध्ये तुम्ही जेव्हा तारुण्यावस्थेत असता, तर त्याच्यावेळी तुमच्याकडे काय असतं, पियर प्रेशर असतं. पियर प्रेशर म्हणजे मित्रमैत्रिणींचं प्रेशर, की त्यांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिसळण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला काही काही पटतही नाहीत किंवा तुमच्या नैतिक मूल्यांना पटत नाहीत, परंतु तुम्हाला त्यांच्याबरोबर तिथे 5-6 वर्षाचा काळ काढायचा आहे, अशा वेळेस तुम्हाला त्यांच्यासारखं बनण्यासाठी किंवा तुमच्या मनाविरुद्ध तुम्ही गोष्टी काही करता.
अशा वेळेस तुम्हाला काय होऊ शकतं, प्रेशर फ्रस्ट्रेशन किंवा दबावानं येणारं वैफल्य येऊ शकतं. त्याच्यानंतर काय, तुम्ही एखाद्या वर्क ठिकाणी काम करताय, तिथे वर्कलोडच खूप आहे तुम्हाला, कदाचित तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट, म्हणजे तुम्ही कितीही चांगलं काम केलं तर तुम्हाला नकारात्मक भावना ऐकवतात, म्हणजे तुला हे जमणारच नाही, तू हे करूच शकत नाहीस, किंवा तुला हे जमतच नाही, तुला कितीही शिकवलं तरी तू हेच असं. मग कुठे ना कुठे, मग ते शैक्षणिक असू शकतं, लाईफ मध्ये असू शकतं, किंवा एखादी गोष्ट करताना आई वडील पण असू शकतात आपले, की ते प्रत्येक वेळेस आपल्या नकारात्मक भावनेने बोलू शकतात, की तू काहीच करू शकत नाही, तू काहीच अचीव्ह केलं नाही. कदाचित दोन बहीण भाऊ असतात, की एक भाऊ खूप अचीव्ह, म्हणजे खूप अचीव्ह करतो आणि एक बहीण भाऊ काही अचीव्ह करत नाहीत. अशा वेळेस पण दोघांचं कंपॅरिझन केलं जातं आणि अशातून येणारं वैफल्य पण खूप मोठं असतं. त्याला आपण दबात्मक किंवा दबावात्मक वैफल्य आपण असं म्हणू शकतो. आता थोडक्यात, आता हे जे सगळे फॅक्टर बघितले आपण, आता ह्याचे काय बघायचे आपल्याला, की कारण काय आहेत, म्हणजे वैयक्तिक वैफल्य येण्याची, किंवा आपण हे प्रकार बघितले त्याचे. आता आपण काय करणार आहोत, की काय काय फॅक्टरमुळं आपल्याला हे असं होऊ शकतं, की बाबा मग याच्यामध्ये भौतिक कारण पण आहेत, सामाजिक कारण आहेत, आर्थिक कारण आहेत, इकॉनॉमिकल फॅक्टर्स आहेत, हा, किंवा आपण बघू शकतो की कन्फ्लिक्टिंग डिझायर्स म्हणजे संघर्षजन्य इच्छा, किंवा प्रत्येकाची तात्विक बेसिक काही आहेत, किंवा फिजिकल अर्बॅबिलिटी काय आहे का, किंवा आपली जी काही कारणं आहेत त्याच्यानुसार आपण काय बघू शकतो, हे काय काय होणार आहे किंवा काय काय नाही, आपण हे पाहू शकतो. तर फिजिकल फॅक्टर मध्ये काय येतं, की आपलं जे काही ध्येय किंवा आपल्याला जे काही मिळणार आहे, मग त्याच्यामध्ये काय होतं, ऑब्स्टॅकल्स किंवा अडथळे, मग भौतिक अडथळे म्हणजे मटेरियल अडथळे, म्हणजे घरी गेलाय, किल्लीच हरवली किंवा किल्ली विसरून आला, डोअर लॉक आहे, बाहेर थांबावं लागलंय, तुमच्याकडे पैसे नाहीयेत, किंवा तुम्हाला पोलिसांनी पकडून नेलंय कशाच्या काही गरज नसताना, काही कारण नसताना, चुकीचं असताना, तर असं ह्याला आपण काय म्हणू शकतो, फिजिकल फॅक्टर्स म्हणू शकतो. सोशल फॅक्टर्स मध्ये काय येतं, तर साधारणतः प्रत्येक जणांचं काय असतं, की काहीतरी मोटिवेशन असतं, हा, किंवा त्यांना काहीतरी करायचं असतं, आणि त्याच्या वेळेस अशा वेळेस काय होतं, की सामाजिक दबावामुळे किंवा काही गोष्टींमुळे त्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. आता एखाद्याला मला ट्रिपला जायचं नाहीये, किंवा मला कुणाशी तरी बोलायचं नाहीये, परंतु मला त्याच्याशी बोलण्याशिवाय पर्यायही नाही, किंवा सामाजिक रिलेशन मेंटेन करण्यामुळे, किंवा सामाजिक रिलेशन आपण कधी कधी दुसऱ्यांच्या समोर आपल्याला एखादी गोष्ट व्यक्तीची आवडतही नाही, परंतु तरी पण आपल्याला त्याच्याशी बोलावं लागतं, कारण तो आपला बॉस असू शकतो, पर्यायच नसतो त्याच्याशी बोलण्याशिवाय. अशामुळे पण काय होऊ शकतं आपल्याला वैफल्य. इकॉनॉमिक म्हणलं तर तुम्हाला सगळ्यांना कळलं, की पैशाची अडचण, घराची अडचण, गाडीची अडचण, अशा बऱ्याच गोष्टी इकॉनॉमिकल फॅक्टर्स मध्ये येतात. तुम्हाला अपंगत्व आहे, अपंगत्वामुळे किंवा अचानक सडनली ऍक्सिडेंट झाला आहे, किंवा तुमचा रंग सावळा आहे, तुम्ही आंधळे आहात, तुम्ही बहिरे आहात, मग अशामुळे पण, अशा गोष्टींमुळे पण काय होतं, की बऱ्याच गोष्टींना काय होतं, डेली लाईफ मधल्या रुटीन गोष्टी करायला पण काय होतात, अडथळे निर्माण होतात, आणि त्याच्यातून काय होऊ शकतं, आपल्याला वैफल्य येऊ शकतं. कन्फ्लिक्टिंग डिझायर्स म्हणजे संघर्षजन्य इच्छा, म्हणजे दोन्ही वेळेस एकाच वेळेस आपल्याला काय होते, की दोन अट्रॅक्टिव्ह गोल्स आपल्याला हवे आहेत, आणि मात्र एक गोल आपल्याला एका गोलसाठी सोडावा लागतो. अशा वेळेस काय होतं, की वैफल्य येतं कधी कधी. नंतर इंडिव्हिज्युअल मॉरॅलिटी. तर काय होतं, प्रत्येकाचे आपले आपले काही तत्व असतात, आपले इथिक्स असतात, किंवा आपल्या आयडिओलॉजीज असतात. त्या आयडिओलॉजीच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही, म्हणजे कुणाला खोटं, म्हणजे खोटे न बोलणे, किंवा आपण हे समाजाने घालून दिलेले आपण जे योगानुसार बघतो ते यम नियम, तर हे आपण पाळले पाहिजेत, की बाबा नियम म्हणजे स्वतः पाळावायचे, आणि यम म्हणजे काय, समाजात पाळावयाची बंधन. तर हे आपले प्रत्येकाचे काही ना काहीतरी तत्वज्ञान आहे, आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लोक भेटली तर आपल्याला काय होतं, की त्या लोकांशी जुळवून घेणं, किंवा आपल्या तात्विक गोष्टींबरोबर आपल्याला अडचण करणं. म्हणजे तुम्ही बघा, बरेच ठिकाणी, कामाच्या ठिकाणी पण, जिथं आपल्याला आपले इथिक्स पाळले जात नाही, तिथं लोक फार दिवस काय होऊ शकत नाहीत, मनाविरुद्ध काम नाहीत करू शकत, कारण त्यांना ते सहन होत नाही, आणि अशा वेळेस ते फ्रस्ट्रेट होऊन काय करतात, जॉब सोडू शकतात. आता आंतरिक फॅक्टर्स, इंटरनल फॅक्टर्स काय आहेत, कारण काय आहेत, की खूप मोठ्या महत्वाकांक्षा असतील, टू हाय लेवल ऑफ एस्पिरेशन्स, आपल्या महत्वाकांक्षाच खूप मोठ्या आहेत. अशा वेळेस काय होतं, की
मग कधी कधी काय होतं की खूप मोठ्या महत्वाकांक्षा असल्या की काय होतं की त्याला वेळ लागतो कधी कधी, किंवा स्टेप बाय स्टेप अचीव करायला पाहिजे, तर तिथं कधी कधी आपलीच इनकॅपेबिलिटी असते, म्हणजे आपणच आपल्या मर्यादा पडतात आपल्या स्किल्सना, आपल्या बुद्धीला, आपल्या सोर्सेसला. मग त्यावेळेस काय होतं की आपण त्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मग आपल्याला काय होतं की वैफल्य निर्माण होतं. लॅक ऑफ परसिस्टन्स अँड सिन्सिअरिटी इन एफर्ट्स. तर आता कधी कधी काय होतं की बघ, कुठली पण गोष्ट मिळवायची म्हटली तर काय पाहिजे की सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही बुद्धी तुमच्याकडे किती जरी तुम्ही हुशार असलात तरी तुमच्याकडे जर परसिस्टन्स म्हणजे सातत्य नाहीये आणि सिन्सिअरिटी नाहीये, तर तुमच्या काय होत नाही, तुम्ही ते गोष्ट अचीव करू शकत नाही. तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी कन्सिस्टन्सी किंवा कन्सिस्टन्सी कंटिन्युअसली लागते, आणि तुम्हाला सिन्सिअरिटी पण लागते. आणि जर ती तुमच्याकडे नसेल आणि तुमच्याकडे किती पण बुद्धी असली काय असली तरी काय होतं की तुम्ही त्या गोष्टी अचीव करू शकत नाही, आणि मग अशा वेळेस काय होतं, वैफल्य येतं. आता वैफल्याच्या अजून कारणांमध्ये आपण काय पाहू शकतो, तर वैफल्याचा उगम जन्मापासूनच होतो. तुम्हाला लक्षात आलं का, तुम्ही जेव्हा बाळ जन्मल्या जन्मलं रडतं तर काय होतं, तर त्याला पहिली गोष्ट म्हणजे ऑक्सिजन घेण्यासाठी रडतं, हे आपलं सायंटिफिक कारण झालं. पण त्याचप्रमाणे काय होतं की थंडगार वातावरण, अपरिचित वातावरण, गोंधळ, नंतर काय होतं की त्याचप्रमाणे इथूनच त्याच्या संघर्षाला काय होते, सुरुवात होते. की उदरातून बाहेर आलं तर त्याला पोषक द्रव्य आता स्वतः स्वतःची घ्यावी लागणे, किंवा स्वतः स्वतःचा श्वास घ्यावा लागणे, आणि ह्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो. किंवा बाळाला टोचणारी इंजेक्शन, किंवा त्याला बोचरे कपडे, औषधं, त्याच्यामुळे काय होतं, इथूनच काय होतं की फ्रस्ट्रेशनला काय होते, साधारणतः सुरुवात होते. आणि काय होतं की दुसरं काय, वैफल्यग्रस्त भावना काय होते, आपोआपच निर्माण होते. हे पण आपण एखादी गोष्ट सांगू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही आता पुढचं काय पाहणार आहोत आपण, की ही जी भावना आहे, फ्रस्ट्रेशनची जी भावना आहे आपली, किंवा ही जी कारणं आपण पाहिली, आता ह्या फ्रस्ट्रेशनला किंवा ह्याला काय होतं की त्याच्यामुळं काय होतात, फ्रस्ट्रेशनमुळं काही परिणाम होतात. तर ते किती प्रकारचे परिणाम आहेत, तर ते साधारणतः काय होतात की 3 प्रकारचे परिणाम होतात फ्रस्ट्रेशननी. की आक्रमकता येते, भावनाक्षम होतो, नंतर स्वभाव दोष निर्माण होतात, आणि असमायोजन. फ्रस्ट्रेशनचे किंवा वैफल्याचे काय परिणाम होतात, एकूण 4 परिणाम होतात. एक तर काय, पहिला परिणाम काय, आक्रमकता येते कधी कधी, नंतर काय होतं, कधी कधी भावनेचा क्षोभ होतो. भावनांचा क्षोभ होतो, नंतर काय होतो, स्वभाव दोष, म्हणजे स्वभावामध्ये काय होतात की दोष निर्माण होतात. आणि असमायोजन, असमायोजन म्हणजे तुम्ही बघितलं का, समायोजन म्हणजे काय की आयुष्यात कुठली पण येणाऱ्या परिस्थितीला आपण जुळवून घेतो, दॅट इज कॉल्ड एज समायोजन. परंतु ह्याच्यामध्ये काय होतं की हळूहळू वैफल्यामुळे काय होतं की आपण परिस्थितीची समायोजनच करू शकत नाही, आणि आपोआपच काय होतं की असमायोजन निर्माण होते. आता पहिल्यांदा काय वाटतं की बघा, आक्रमकता म्हणजे काय पाहू शकतो की वैफल्य भावण्याचा की लगेच दिसणारा सर्वात महत्वाचा पहिला परिणाम म्हणजे काय, वड्याचं तेल वांग्यावर काढणे. आपण ती म्हण पाहिली का तुम्ही कधी, की त्याला व्हॉट इज कॉल्ड एज आक्रमकता. तुम्ही म्हणजे असं काय होतं की ऑफिसमध्ये समजा बॉस रागवलाय, आणि मग आपण त्याला तरी काही बोलू शकत नाही, मग त्याचा राग आपण काय करतो, येऊन मुलांच्यावर किंवा बायकोच्यावर दॅट इज काढतो, आणि ते आक्रमकता, तिथे आक्रमकता दाखवतो. किंवा रागाच्या भरामध्ये आपण काय करतो, कुणाला तरी रागाच्या भरामध्ये एकदम आक्रमकतेपणे भांडतो किंवा मारतो, फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्य आल्यानंतर. तर त्याला काय म्हणतो, त्याच्यामध्ये वड्याचं तेल काय करणे, वांग्यावर काढणे, असं आपण म्हणू शकतो. नंतर दुसरा परिणाम काय दिसतो वैफल्यामुळं, तर भावनांचा क्षोभ होतो. कुठल्या कुठल्या भावनांचा क्षोभ होतो, तर आक्रमकतेमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की राग येतो पहिल्यांदा, नंतर दुःख वाटतं, चिंता वाटते, भीती वाटते, आणि ह्या सगळ्या भावना एकदम काय होतात, उपाळून होतात, त्यांना भावनेचा क्षोभ होणे असं म्हणतात. आणि मग त्याच काय भावनावर जर समजा आपलं नियंत्रण राहत नाही, व कधी कधी काय होतं, आपल्या भावनेचा काय होतो, उद्रेक व्हायला लागतो. आणि या भावना जेव्हा सुप्त असतात
तेव्हा काय असतात, ताण अवस्था निर्माण होते. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघितलं का की सर्वात पहिल्यांदा संघर्ष उत्पन्न झाला असं की शारीरिक आणि मानसिक तणाव उत्पन्न होतो कधी, जेव्हा ह्या भावना सुप्त अवस्थेमध्ये असतात. वैफल्य जरी निर्माण झालं तरी ह्या भावना आपण सुप्त अवस्थेत ठेवलेल्या असतात. तर त्यावेळेस काय होतं की आपापच काय होतो, तणाव उत्पन्न होतो. आणि काय होते की ह्याच्यामध्ये तणावाचं प्रमाण सहसा फार तीव्र नसते, परंतु कधी कधी काय होतं की ह्या जर भावना उफाळून आल्या किंवा सुप्त नाही राहिल्या तर मात्र काय होतं की अशा वेळेस काय होतं, ह्या भावनांचा एकदम उद्रेक होतो आणि आपण जशी भावना आपल्या वेळेस असेल तसं तसं काय होतं की त्यामुळं आपल्या प्रमाणामध्ये काय होतं की ताणावस्था ही कधी कधी क्षोभ निर्माण होऊन ह्या भावनांचा स्फोट होऊ शकतो आणि आपण काही पण लोकांना बोलू शकतो. नंतर सगळ्यात चौथा काय, स्वभाव दोष. स्वभाव दोष मध्ये काय निर्माण होतात, वैफल्यामुळे काय होतात, व्यक्तीमध्ये अनेक स्वभावामध्ये दोष निर्माण होतात. म्हणजे काय असतात तर तो त्याच्या अहमला लागलेला धक्का आहे ना, आपला जो अहम आहे, आपण जे एम पकडले, आपल्या अहमला लागलेला धक्का असतो, आपल्या इगोला लागलेला धक्का असतो. त्यामुळे काय होतं की आपल्याकडे पूर्वग्रह दूषित गंड निर्माण होतात आणि त्यावेळेस काय होतात की वेगळ्या प्रकारचं वर्तन काय होतं की जे समाजाला साजेसं नाहीये किंवा चांगलं नाहीये, ते गोष्ट काय होतं आपोआपच त्याच्यामध्ये काय होतं, एकदम त्याचं स्वभावामध्ये किंवा बिहेवियर मध्ये, वर्तनांमध्ये आपल्याला फरक दिसून येतात. हम्म. तर दुसरं काय, नंतर काय होतं की असमायोजन होतं की वैफल्यामुळे व्यक्तीमध्ये काय होतं की समाजाशी किंवा सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता काय होते, कमी होते. आणि व्यक्तीच्या काय होतं की आत्मप्रतिमेला धक्का लागल्यामुळं काय होतं, त्याला अनेक मनोविकारांना किंवा मनोविकार बळवतात किंवा त्या व्यक्तीचं असमायोजन होतं किंवा ते व्यक्ती समाजाशी जुळवून घेऊ शकत नाही आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, असमायोजन असं म्हणतं. म्हणजे आता बघा तुम्ही, तणाव आला आपल्याला तर आपण काय होतं की बेचैन होतो. मग संपूर्ण शरीर पेशीमध्ये आपल्याला काय होतं की तणाव जाणवायला लागतो आणि तणावाचे मग अनेक प्रकारे काय होतं, शारीरिक आविष्करणामध्ये रूपांतर होतं. कधी मध्ये तणावामध्ये आपलं शरीर थरथरतं. तणावाखाली या लहान मुलं काय करतात, कधी कधी अंगठा चोळतात, नखे कुरतडतात. प्रौढांमध्ये पण कशी होते, अशी अवस्था निर्माण होण्याची शक्यता असते. आणि काय होतं की महत्वाचं म्हणजे ॲड्रिनल ग्रंथी, पिट्युटरी ग्लॅन्ड, ह्याच्यातून काय होतं की ॲडिनोकॉर्टिक हार्मोन निर्माण होतो, त्यालाच आपण कॉर्टिसोन असं म्हणतो. आणि त्यामुळे काय होतं की मनुष्याची प्रतिकार क्षमता काय होते की वाढ झाल्यामुळे मनुष्याच्या प्रतिकारक क्षमतेमध्ये कधी मानसिक ते समजा तात्पुरता असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते, परंतु खूप दीर्घकाळ हा जर ताण राहिला आणि कॉर्टिसोल हॉर्मोन रक्तात राहिला तर आपली प्रतिकार शक्ती काय होते, क्षीण होते आणि त्याला थकल्यासारखं वाटत राहतं. आणि काय होतं की त्यामुळं काय होतं की जठर आणि आतड्यांमध्ये व्रण निर्माण होणे किंवा चिंताग्रस्तपणा, रक्तदाब, वृद्धी, दमा अशासारखे सुद्धा काय होतात आपल्याला, विड्रॉल इफेक्ट्स काय होतात आपल्याला निर, नि, हे करू शकतात किंवा होऊ शकतात. हं? तर आता एक दोनच मिनिटं. मॅडम आवाज गेलाय का? हा, तर आपण कुठे बघत होतो की काय काय आपण परिणाम दिसतात बघितले, चार परिणाम बघितले. एक तर भावनाक्षोभ बघितला, आक्रमकता बघितली, स्वभावामध्ये दोष निर्माण होतो आणि असमायोजन, हे आपण चार गोष्टी
फ्रस्ट्रेशन किंवा वैफल्याचे परिणाम म्हणून पाहिले आपण. हम्म. तर आता ह्याचे उपाय काय आहेत की बाबा वैफल्य तर आले आपल्याला, पण की वैफल्यावरती मात करण्यासाठी आपल्याला काय व्हायला पाहिजे की तेव्हा अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, काहीतरी म्हणजे आपल्या ह्यासाठी उपाय पाहिजेत ना, की ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. तर मग अशा वेळेस काय करायचं की मग आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करू शकतो की आपलं मानसिक सबलीकरण केलं पाहिजे. आपल्याला आपल्या मनाची काय केली पाहिजे, शक्ती किंवा आपली सहनशक्ती म्हणू शकतो किंवा मनाची शक्ती म्हणू शकतो, आपण काय केली पाहिजे, वाढवली पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की समजा जीवनामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, तर त्याची आपल्याला तोंड देण्याची किंवा संकटाशी सामना करण्याची प्रशिक्षण आपण काय केलं पाहिजे, लहानपणापासूनच मुलांना दिलं पाहिजे. सगळेच जण आपल्या परीने प्रयत्न करत असतात की कुठल्याही संघर्षापासून आपली सहजपणे सुटका होते का, नाही. प्रत्येक जण आपल्या परीने काय करतो, तोंड देण्याचा प्रयत्न करतो. काही व्यक्तींना संघर्ष अजिबातच सहन होत नाही. मग अशा व्यक्ती काय करतात की लगेचच क्रोध, राग येतो त्यांना आणि आक्रमक वृत्ती काय करतात, त्या धारण करतात. आणि ह्या आक्रमक वर्तनाचे संघर्ष सोडवण्याच्या दृष्टीने काही सहाय्य होतं का आपल्याला? म्हणजे समजा तुम्ही वैफल्य आलं, तुम्ही आक्रमक झालात किंवा राग आला, तुम्ही आक्रमक झालात, तर तुम्हाला जे काही जीवनात परिस्थिती आली आहे, संघर्षाला आहे, ते सोडवायला मदत होते का? तर नाही. तर मनातल्या मनात काय होते, धुमसत राहतो राग, आणि काय होतं की अस्वस्थता निर्माण होते. आणि सहन करण्यापेक्षा मग काय वाटतं की वाट मोकळी करून देणंच अधिक चांगलं पाहिजे असं वाटायला लागतं. आणि मग मनातील खतखत प्रगट करण्यासाठी काय होतं की आधी तणाव थोडा बहुत निवळतो. मनातली खतखत आपण जेव्हा व्यक्त करतो तेव्हा थोडासा ताण निवळतो, परंतु त्याचा अनुकूल परिणाम म्हणता येईल का, तर नाही. अशाने काय होतं की संघर्षाचे निराकरण होण्याच्या दृष्टीने मात्र क्रोध प्रतिक्रियेचा तसा फारसा उपयोग होत नाही. उलट समाजात किंवा त्याला लोकांच्याकडनं काय होतं की अप्रिय होतो किंवा तो समाजातल्या लोकांना आवडत नाही. तर मग अशा वेळेस माणसाने काय केलं पाहिजे, तर साधारणतः म्हणजे मुलांना आपण लहानपणापासूनच प्रत्येक गोष्ट स्वतः सॉल्व्ह करायचं किंवा रिझॉल्व्ह करायचं सांगितलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर संघर्ष उत्पन्न झाला की काय केलं पाहिजे की सर्वांगीण गोष्टींचा विचार प्रथम काय करायला हवा, मनुष्यानी करायला हवा. मग त्या सर्वांगीण गोष्टींची पार्श्वभूमी आपण सांगायला हवी, नंतर त्याच्यावरती योग्य ती प्रतिक्रिया आपण ठरवायला हवी. आणि ह्या विचारपूर्वक केल्या जाणाऱ्या प्रतिक्रियेवरती आपण समाधानकारक किंवा समाधान होण्याची शक्यता काय असते, जास्त असते. कारण शांतपणे जेव्हा आपण विचार करतो सगळ्या परिस्थितीचा, त्यावेळेस आपण काय रिॲक्ट करायचंय हे आपल्याला कळतं. आणि मग आपण काय होतं की आपलं संघर्ष टाळून आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काहीतरी चुकीची प्रतिक्रिया देण्यापेक्षा क्षणिक भावनेच्या आहारी न जाता परिस्थितीचा गांभीर्याने किंवा तर्क किंवा विचारशक्तीचा उपयोग करून सारासार विचार करावा आणि मग संघर्षाला तोंड देणं हितवाई ठरतं. विचारपूर्वक जर निर्णय घेतला तर प्रतिक्रिया जे सर्वात अधिक काय होते, समाधानकारक ठरते. तर प्रत्येक व्यक्ती ही भिन्न आहे, ह्याच्या वेळेस आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक व्यक्ती काय आहे, भिन्न आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया भिन्न आहे. परंतु कमीत कमी प्रत्येकाने थोडा वेळ किंवा आपल्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, त्या परिस्थितीचा विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा किंवा हे घ्यावं हे. आणि आपण यासाठी काय केलं पाहिजे, लहानपणापासूनच मुलांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्याला स्पून फिडिंगची सवय. मध्ये त्याच्या शाळेमध्ये भांडणं झाली तर आपण जायला नाही पाहिजे, तर ती भांडणं त्यांनी त्याच्या लेवलवर सोडावी. पण जर भांडणं पराकोटीला गेली तर आपण त्याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे आणि त्याला त्याच्या भावना तिथे जाऊन स्पष्टपणे मांडता आल्या पाहिजे. हम्म. अनेक सकारात्मक पुस्तकांचं वाचन मुलांकडनं करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर काय केलं पाहिजे की सतत सकारात्मक ते किंवा निगेटिव्ह गोष्ट, म्हणजे प्रत्येक निगेटिव्ह भावना चुकीची आहे असं नाही, परंतु
सकारात्मक भावना काय केल्या पाहिजेत मुलांच्यात, आपण वॅडीज केल्या पाहिजेत. त्यानंतर सत्संग म्हणजे काय, तर साधू संतांचा सहवास किंवा ईश्वराचं भजन कीर्तन मनन आपण काय केलं पाहिजे, केलं पाहिजे. सतत चांगल्या गोष्टींचं श्रवण केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होतं, सात्विक भावनांची जास्त वृद्धी होते. आणि जेव्हा सात्विक भावनांची वृद्धी होते तेव्हा आपली सहनशक्ती किंवा आपली सगळ्याच गोष्टींना रिस्पॉन्ड करण्याची क्षमता वाढते. आणि मग अशा वेळेस काय होतं की मग आपण रिॲक्ट न करता काय करतो, रिस्पॉन्ड करतो. हा, तर आपण त्यांना चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्ड करतो आपण त्या गोष्टींना. आणि मग आपल्यामधून काय होतं की ह्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपण वैफल्याला काय करू शकतो, समोर जाऊ शकतो. हम्म. सगळ्यात म्हणजे इथं वैचारिक वर्तन आहे की नाही सर्वाधिक उपयुक्त आहे. मी तर तुम्हाला त्याचं उदाहरण देते. समजा तुम्हाला एखादा स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे आणि त्यावेळेस काय होतं की औद्योगिक कंपनीमध्ये पण तुम्हाला अधिकाराची एखादी जागा भुषवायची, असा एक दोन प्रकारचा संघर्ष निर्माण झाला. तर मग स्वतःकडे आता तुम्ही विचार करणार की मला जर स्वतःचा व्यवसाय करायचा आहे तर माझ्याकडे द्रव्यबळ आहे का, मग मला जागा आहे का, मग मला व्यवसायात जम बसायला काही काळ लागणार आहे. परंतु स्वतंत्र व्यवसायामध्ये मला पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी किंवा सगळ्या गोष्टी काय असणार आहे माझ्या हात. पण म्हणजे प्रत्येकाचे प्रोज कॉन्स आपण काय करू शकतो, कागदावरती लिहून काढू शकतो. आणि इथं मीच माझा मालक आहे, मला कुणी मालक नसणार आहे माझ्या स्वतंत्र व्यवसायामध्ये. पण आणि माझं हळूहळू मला जरी सेटल व्हायला वेळ लागला तरी मला पुढे जाऊन जास्त पैसे हे स्वतःच्या व्यवसायातून मिळणार आहेत. आणि नोकरी करायची म्हणजे काय, तर मला वरिष्ठांच्या बंधनात अडकावे लागेल, कदाचित कमी गुणवान असलेल्या वरिष्ठांची पण मला मर्जी सांभाळावी लागेल. असे तिथे निगेटिव्ह पॉइंट पण असू शकतात. तर मग पण मी जर तिथे चांगलं काम केलं तर माझी प्रतिष्ठा वाढेल, माझं पगारही वाढेल किंवा माझं प्रमोशन होईल, असाही पर्याय तिथे असतो. मग अशा वेळेस आपल्याकडे दोन्ही गोष्टी लिहून ठेवल्यानंतर सारासार विचार केला असता की मग आपण विचार करू शकतो की दोन्ही गोष्टींचे प्रोज अँड कॉन्स आपण जेव्हा लिहून काढतो आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आपण ठरवतो की बाबा माझ्याकडे आता सध्या द्रव्यबळ आहे का, मी एवढं करू शकतो का, बाबा नाही शक्य तर मग मी नोकरी घेतलेलं किंवा नोकरी पत्करलेलं चांगलं. किंवा मला जर माझ्याकडे द्रव्यबळ आहे, जागा आहे आणि मला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये की मी थोड्या वर्षामध्ये सेटल होणार, तर मी ही रिस्क किंवा व्यवसाय करण्याची रिस्क पण घेऊ शकते. तर त्यावेळेस आपण काय करतो, दोन्ही गोष्टींचा सांगोपांग विचार करतो आणि त्याच्यातून निर्णय घ्या. ह्याचा अर्थ असा नाही की माझा घेतलेला निर्णय बरोबरच येईल, त्याच्यातूनही मला वैफल्य निर्माण होऊ शकतं. कधी कधी वाटू शकतं की मी चुकीचं केलं. परंतु जे काही मिळालंय मला किंवा जे काही मी करतेय ते अजून मागचा विचार न करता किंवा मागं काय मी सोडला हा विचार न करता सध्या मी काय करू शकते हे पाहून जर तुम्ही त्यावेळेस जर विचार केला तर काय होतं की वैफल्य येण्याचे चान्सेस काय होतात, खूप कमी होतात. बऱ्यापैकी आपला सिलेबस संपलेला आहे. म्हणजे सगळा सिलेबस संपलाय माझा अंदाज की पहिल्या ह्याच्यामधून पासून ते फोर्थ युनिट पर्यंत चारही मॉड्यूल्स आपले काय झालेले आहेत, संपलेले आहेत. तुम्ही काही प्रश्नपत्रिका सोडवल्यात का, तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत का विचारायचे? कुणी असाइनमेंट लिहिलेत का, कुणाला काही क्वेश्चन्स काही क्वेरीज आल्यात का? हा मॅडम, चालू केले पण नाही काही अडचण. मी बऱ्यापैकी सर्व शिकवलेलं आहे आतापर्यंत. कोणाला, मला क्वेश्चनचे आता काय आहे? मध्ये ह्यांचा फोन आला होता, शीतल सरांचा फोन आला होता, शीतल सेवारम का कोणतरी. हा हा. त्यांना प्रश्न होता ना की त्यांना मी सांगितलं, ऍक्च्युली मी नोट्स पण पाठवले सरांनी, तुम्हाला पाठवल्या का त्या? हो हो, आले आले, सर्व चालत नोट्स. हा, कारण त्या ह्याच्या नोट्स मी दिल्या नव्हत्या. माझा अंदाज आहे की सिग्मंड फ्राईडच्या स्वाप्निक मीमांसा किंवा स्वप्न मीमांसाच्या शॉर्ट नोट्स आलेली आहे. मला वाटतं आणि अजून एक आहे आंतरिक निरीक्षण पद्धती म्हणून एक आहे, म्हणजे ज्या मानसशास्त्राच्या आपण ज्या पद्धती पाहतो अभ्यासाच्या, तर त्याच्यामध्ये आंतरिक निरीक्षण पद्धतीमध्ये पण आंतरनिरीक्षण किंवा इंट्रोस्पेक्शन मध्ये पण एक पद्धत आलेली आहे. तर ती आपण काय बघितलं होतं की त्याचं पण मी शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला, त्याच्या पण शॉर्ट नोट्सला एकदा आलेलं आहे. ते फक्त तुम्हाला पहिल्यांदा जो आपण पहिला वाद बघितला संरचनात्मक वाद, तर त्याच्यामध्ये ते फक्त आंतरनिरीक्षण पद्धती वापरली एवढंच सांगितलं आपल्याला, पण त्याच्याविषयी माहिती फारशी काही नाहीये. तर आंतरनिरीक्षण पद्धती म्हणजे काय,
तर अंतर्मुख होऊन स्वतःच्या विचारांचं किंवा समदर्शी गोष्टींचं निरीक्षण करणे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अंतर्निरीक्षण पद्धती म्हणतो. म्हणजे आता आपण कुठला पण एखादा अनुभव घेतला किंवा एक्सपिरियन्स केला आपण, तर काय होतं की आपल्याला त्या अनुभवामध्ये काय होतं, एकाच वेळेस विविध प्रकारच्या भावभावना आपल्या त्या वेळामध्ये एका पाठोपाठ एक येऊन जातात. मग तो कधी सुखकर असतो, कधी असुखकर असतो, कधी अप्रिय असतो, कधी प्रिय असतो अनुभव. तर असं जटिल भावभावनांचं आपल्याकडे कधी कधी संमिश्र भावना पण असतात, म्हणजे सुखकारक पण असतात आणि दुःखकारक. म्हणजे आता एखाद्या मुलीचं, एखाद्या वडिलांना मुलीचं लग्न केलंय त्यांनी, तर ती आनंदाची भावना आहे. परंतु त्याच वेळेस मुलगी घर सोडून जाणार आहे, ही दुःखाची भावना आहे. मग ही भावना काय झाली, संमिश्र भावना झाली. म्हणजे आनंद पण आहे तिथं, पण मुलगी घर सोडून जाणार आहे म्हणून दुःख पण आहे. तर असं जटिल भावभावना असतात आपल्या कधी कधी. आणि मग काय होतं की एका अशी शृंखला निर्माण होते विचारांची, भावनांची. आणि मग मग आपली काय होतं की मनामध्ये द्विधा पण कधी कधी म्हणजे द्विधा मनस्थिती निर्माण होते. मग आपण म्हणतो ना कधी कधी की अंतर्मुख होऊन विचार कर किंवा स्वतःचं अंतर्निरीक्षण कर, म्हणजे तुला कळेल की तुला काय हवं आहे किंवा तुला काय पाहिजे आहे. तर ही सगळ्यात उपयुक्त पद्धती आहे असं आपल्याला त्यावेळेस वाटतं. परंतु इथं त्यांनी काय सांगितलं की इथं जरी वरवरती आपल्याला अंतर्निरीक्षण पद्धती सोपी वाटली असली तरी ही सहज शक्य आहे का, तर शास्त्रीय दृष्ट्या ह्याच्यामध्ये काय आढळून येतात, 3 त्रुटी आढळून येतात. तर विचारांची चंचलता, पहिली त्रुटी काय आहे की आपल्या थॉट्स मध्ये काय आहे की चंचलता आहे खूप. मन कसं आहे, वाऱ्याच्या वेगाने एकदम वाहत आहे. म्हणजे तुम्ही बघितलं की आपण हे योगामध्ये पण बघितलं की भगवद्गीतेत जसं सांगितलं की अर्जुन म्हणतो की या चंचल मनाला मी कसं आवरू, तो श्रीकृष्णाला विचारतो. तर म्हणजे एका सेकंदामध्ये 72,000 विचार आपल्या मनामध्ये चमकून, इतकं स्पीड आहे विचारांचा. आणि तर ही विचारांची चंचलता असल्यामुळे काय होतं की मानसिक अनुभूती जी आहे, घटक जे आहेत ते शीघ्रतेने बदलतात आणि अत्यंत काय असतात, तरल असतात ते. त्याच्यामुळे काय होतं की आपण त्यांना असं अंतर्मनामध्ये लक्ष केंद्रित करून काय करू शकत नाही, त्यांना आपण पकडून ठेवू शकत नाही. आणि मग आपल्याला काय होतं की त्यांचं, त्या भावनांचं निवेदन करणे किंवा सांगणे काय जातं, कठीण होतं. आणि ह्या गोष्टीची विल्हेवाट जाणीव होती. परंतु त्यांनी काय सांगितलं, तरी पण त्यांनी निरीक्षण करताना काय सांगितलं की प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केलाय, खास प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग काय झाला नाही. म्हणजे ही पहिली त्रुटी आहे अंतर्निरीक्षण पद्धतीची. नंतर सेकंड त्रुटी काय आहे अंतर्निरीक्षण पद्धतीची, की निरीक्षणामध्ये काय होतं की निरीक्षणात अनुभवांचं स्वरूप बदलतं. आपण आता बघितलं का, तुम्ही जेव्हा, माझं मन आहे आणि मी माझ्या मनाला असं पाहतीये दुरून, निरीक्षण करते, तर माझ्या अनुभवांचं पण मी स्वरूप बदलतं. तुम्ही जेव्हा तटस्थपणे स्वतःला पाहता तेव्हा कदाचित त्या भावना बदलतात. जेव्हा अंतर्मुख होऊन विचार करता तेव्हा त्या भावनांना आपण दुय्यम स्थान देतो, आणि म्हणजे जी एकदम सहजपणे पटकन भावना आली आहे तर ती वितळते थोडी आणि दुसरी भावना निर्माण होते. तर त्याला काय म्हणतं की आपण म्हणतो की निरीक्षणामध्ये काय होतं की भावनांचं किंवा अनुभवांचं स्वरूप बदलतं. म्हणजे आपलं तुम्ही वर पाहिलं की मन काय आहे, चंचल आहे. आपण जर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर त्या काय होतात, त्या भावना काय होतात, अचानक उद्भवतात आणि कधी लुप्त होतात ते पण आपल्याला कळत नाही. समजा तुम्हाला राग आला आणि तुम्ही शांत बसून त्याच्याकडे असं निरीक्षण केलं तर तो राग निघून पण जातो नंतर लगेच. आणि वेगवेगळे विचार म्हणत येतात की मी असा राग का केला, मी असं काय केलं, किंवा असं होऊ शकतं. आणि मग कुठल्या कुठे राग लुप्त होतो आपल्याला कळतही नाही. तर त्यामुळं काय होतं की माणूस कसा असतो की भावनेच्या आहारी जाऊन कृती करतो, पण जेव्हा स्वतःचं अंतर्निरीक्षण करतो तेव्हा त्या अनुभवांचं किंवा त्या भावनांचं स्वरूप बदलू शकतं. आणि त्यामुळे काय होतं की आपण असं निरीक्षण त्या भावनांचं तटस्थपणे किंवा याच्याप्रमाणे, म्हणजे त्या मुख्य भावनांचं निरीक्षण आपण नाहीच करू शकत, कारण त्या भावना बदलण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हा काय होतं की पहिली भावना निर्बल किंवा क्षीण होते. हा त्याचा दुसरी त्रुटी आहे. म्हणजे काय, निरीक्षणामध्ये अनुभवाचं स्वरूप बदलतं आणि पहिलं काय, विचारांमध्ये खूप चंचलता असते, त्याच्यामुळे पण आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही. आणि तिसरं काय, अनुभवांची व्यक्ती सापेक्षता. आता माझ्यासाठी जो अनुभव वाईट आहे तोच अनुभव दुसऱ्यासाठी वाईट असेल का, नाही. एखाद्याला त्या गोष्टीचं वाईटही वाटणार नाही, कारण प्रत्येकाची सहनशक्ती किंवा काय आहे ती वेगळी आहे.
प्रत्येकाची प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मला एखाद्या गोष्टीचा राग आला तर तो राग म्हणजे मला पटकन राग येतोय, तो दुसऱ्याला राग येईल का पटकन असं नाहीये. कारण व्यक्ती सापेक्षता प्रत्येकाची काय आहे, वेगळी आहे. मग असं काय होऊ शकतं की अंतर्निरीक्षण आणि प्राप्त होणारी माहिती केवळ काय होते की व्यक्ती सापेक्ष आहे. माझं अंतर्निरीक्षण केलं तर माझी माहिती वेगळी येणार आहे, तुम्ही तुमचं अंतर्निरीक्षण केलं तर तुमची माहिती वेगळी येणार आहे. ती सगळ्यांची एकत्र असणार आहे का? नाही. तर प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ती वेगळी असणार आहे. आणि अशा माहितीच्या आधारे आपण काय करू शकत नाही, शास्त्रीय नियमांचं काय करू शकत नाही, आपण उपपादन करू शकत नाही किंवा त्याचं शास्त्रीय अनालिसिस करू शकत नाही आपण. आणि प्रशिक्षण किंवा सातत्याने जरी अभ्यास केला तरी अंतर्निरीक्षण पद्धती काय होत नाही, वस्तुनिष्ठ पद्धती किंवा प्रयोग. वस्तुनिष्ठ म्हणजे काय तर प्रॅक्टिकल, आपण प्रयोगाने एखादी गोष्ट मटेरियलिस्टिक म्हणतो आपण, त्या गोष्टीचा अभ्यास करतो आपण, मटेरियलिस्टिक गोष्टींचा अभ्यास करू शकतो. भावभावनांचा अभ्यास करणे काय जातं, अवघड जातं. तर त्यामुळे काय होतात की अशा वेळेस आपण दोन व्यक्तीचे अनुभव विसंगत किंवा वेगवेगळे परस्पर विरोधी असू शकतात आणि मग आपण त्याच्यावरून सामान्य सिद्धांत प्रस्थापित करू शकतो का? नाही. आता माझी भावना वेगळी तर माझा दृष्टिकोन वेगळा, तुमची भावना वेगळी, तुमचा दृष्टिकोन वेगळा. जर एकमेकाविरुद्ध अपोजिट दृष्टिकोन आले तर आपण त्याच्यावरनं काही नियम प्रस्थापित करू शकता का? 10 लोकांचा अभ्यास केल्यानंतर साम्य सगळ्यांचं आलं तर आपण एखादा नियम प्रस्थापित करू शकतो. परंतु प्रत्येकाची भावना वेगळी आहे, दृष्टिकोन वेगळे, तशा वेगवेगळ्या भावना जर एकत्र आल्या तर आपण त्याच्यावरून सामान्य नियम कुठलाच प्रस्थापित करू शकत नाही. त्यामुळे अंतर्निरीक्षण पद्धती काय झाली, मर्यादित झाली. आणि त्यामुळे लोकांनी काय केलं की वस्तुनिष्ठ परीक्षण पद्धतीवरती जास्त विश्वास ठेवला किंवा प्रयोगात्मक निरीक्षण पद्धती, प्रयोग करून निरीक्षण करणे, त्याच्याच आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये आपण त्याचा विचार केला गेला. हे आता अंतर्निरीक्षणला एकदा शॉर्ट नोट्स आली आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलं. आता अजून काही प्रश्न आहेत का तुमचे कुणाचे? व्यक्ती पर्सनॅलिटी ट्रेट्स भरपूर मोठा आहे. कॅटलच्या 16 नियमांचा सिद्धांत, आयझेकचा सिद्धांत, कार्लिंगचा सिद्धांत, पहिल्यापासून म्हणजे हिप्पोक्रेटिस पासून आपण पाहिलं. तर भरपूर हे जे भरपूर पर्सनॅलिटी, मोठं पण आहे, लेंदी आहे मॅडम. भरपूर मोठा आणि लेंदी टॉपिक आहे तो. हा लेंदी टॉपिक आहे. तर त्यातला एखादा प्रश्न असतोच व्यक्तिगत पर्सनल, प्रत्येक मॉड्यूलवर एक क्वेश्चन येतोच. आणि लक्षात ठेवा, कन्फ्युजिंग पण सिगमंड फ्राईड, त्याच्यामुळे असू कार्लिंग आणि डॉक्टर अल्फ्रेड आहेत ना, ॲडलर अल्फ्रेड, तर त्याच्यावरती एक क्वेश्चन असतोच. मग मनोविश्लेषणाच्या अवस्था म्हणजे किंवा त्यांचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत सिगमंड फ्राईडचा किंवा त्यांच्या उपाय किंवा त्यांच्या चिकित्सात्मक पद्धती, 3 मुक्त विरेचन किंवा आपण 26 संपूर्ण मीमांसा आणि हे जे काही पाहिले आपण सगळ्या, तर ते सगळं किंवा त्यांच्या इगोला प्रोटेक्ट करण्याच्या आपण 7 गोष्टी पाहिल्या. नंतर सगळं हे जे काही आहे ह्याच्यातलं काही येऊ शकतं किंवा सिगमंड फ्रॉइडचं पूर्ण सिद्धांत सांगा म्हणून असं पण येऊ शकतं. लिहायला सायकोलॉजीच्या पेपरला वेळ पुरत नाही. वेळ पुरत नाही म्हणण्यापेक्षा आठवत नाहीत, बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात. तर पॉइंट वाईज लक्षात ठेवा, कारण त्यावेळेस काय होतं की बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत, एक्सप्लेन करता येत नाही, सगळ्यांचा गोंधळ होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त गोंधळ होतो तो वादांचा होतो. संरचनात्मक वाद, कार्यवाद, कारण कुठल्या शास्त्रज्ञांनी सांगला, काय सांगितलं, त्याच्यामध्ये काय सांगितलं, हे तिथं पेपरमध्ये गेल्यावर काय होतं की ह्याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला होतं. तर त्यामुळे ते वाद व्यवस्थित करा. नंतर पहिला मानसशास्त्राचा इतिहास, मानसशास्त्राच्या शाखा, मानसशास्त्राच्या व्याख्या, मानसशास्त्रांच्या व्याख्यानंतर मानसशास्त्राचं काय बघितलं होतं आपण, विविध शाखा बघितल्या, इतिहास बघितला, व्याख्या बघितल्या. आणि हा पहिला भाग येतो, त्याच्यामधला एक क्वेश्चन असतोच. सिगमंड फ्राईड आणि त्यांच्यामध्ये एक, कार्लिंग आणि ह्याच्यामध्ये एक प्रश्न असतो. नंतर सायकोसिस न्यूरोसिस मधला पण एक क्वेश्चन असतो, म्हणजे फ्रस्ट्रेशन मध्ये येऊ शकतो, डिप्रेशन येऊ शकतं किंवा सायकोसिस न्यूरोसिस दोन्ही मधलं पण काहीतरी एक, सायकोसिस एक्सप्लेन करा की न्यूरोसिस एक्सप्लेन करा म्हणून येऊ शकतं. तर चेतापदेशता विकृती मराठीमध्ये असं येऊ शकतं. त्याला खाली इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन असतो, तुम्ही तो वाचू शकता. तुम्हाला जर मराठी क्वेश्चन्स कळले नाहीत तर तुम्ही इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचा.
आणि मग तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं जास्त. आणि मग त्याच्यानंतर हे सगळे रचनावाद पण पहिल्या मानसशास्त्राच्या इतिहासामध्येच येतात. कार्यवाद, संरचनावाद, जेस्टल सायकोलॉजी, हे जे सगळे वाद आहेत ते पहिले, तर ते पहिले वाद सगळे आपल्याला समग्राकृतीवाद, जेस्टल सायकोलॉजी म्हणजे समग्राकृतीवाद. तर हे सगळं ते तुम्ही काय करा की त्याचं कॉलम केल्यासारखं करा शॉर्ट, आणि त्याचे छोटे छोटे पॉइंट लिहून काढा महत्वाचे, आणि मग ते एक तुमच्या शब्दामध्ये एक्सप्लेन करा. सगळं नाही लक्षात राहत तसं. हा, आणि पर्सनॅलिटी ट्रेट्स मध्ये पण तुम्ही सगळे, तो सगळ्यात बिग पंचप्रारूप थेअरी सगळ्यात महत्वाचं सध्या ती मानली जाते. तर ती पंचप्रारूप थेअरी येऊ शकते. नोट्स, शॉर्ट नोट्सला पण ह्यातले एक एक पॉइंट येतात बरं का, म्हणजे बरंच लिहावं लागतं मग. 1.5 पानात 2-2 पानं लिहिलं जातं. आणि प्रत्येकाची लक्षात ठेवा, तुम्हाला काही जरी नाही आलं तरी कमीत कमी त्याच्या तो तुमचा पहिला प्रस्तावना जी आहे ती तरी सोडू नका कमीत कमी. कारण प्रस्तावना असते प्रत्येकाला आणि तुम्ही ती लिहू शकता इकडचं तिकडचं. कारण लेंदी क्वेश्चन काय, हे काय तुमचं MCQ टाईप क्वेश्चन नाहीये, लेंदी उत्तर असतात. तिथं तुम्ही प्रस्तावना तरी कमीत कमी लिहू शकता, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला थोडंफार काही लक्षात येत असेल तर लिहा, नाहीतर प्रस्तावना लिहून सोडून द्या. हा, पण रिकामं सोडू नका काही. काही क्वेश्चन असतील तर मला मग एखादं लेक्चर, आपल्याला उद्याचं लेक्चर घेता येईल, नाहीतर मग मी पाठवलेतच तुम्हाला व्यक्तिगत हे पर्सनॅलिटी ट्रेट्सचे नोट्स पाठवलेत का मी तुम्हाला?